नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनमध्ये सगळ्यात पहिली बातमी आपण बघणार आहोत आणि म्हणजे ती आहे विरोधी पक्ष नेते पदाबद्दलची. कारण या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच आता रस्सीखेच सुरू असल्याची माहिती कळते. आणि यामध्ये अजित पवार, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांची नावं चर्चेत आहेत. आणि या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये ही रस्सीखेच सध्या सुरू असल्याचं कळतंय. धनंजय मुंडे यांचं नाव सध्या अग्रेसर आहे असंही कळतंय. आणि शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेत्यासाठीचं नाव जाहीर केलं जाणार आहे. त्याच्यामुळे आता शिंदे सरकार तर काल आलंय, पण आता विरोधी पक्षात नेमकं कोण बसणार हे माहिती झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते नेमके कोण असणार यासाठीच्या रस्सीखेच सध्या सुरू झाल्याची माहिती कळते. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे ही तीन नावं सध्या चर्चेत असल्याचं कळतंय. त्यामुळे शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर याबद्दलची माहिती आणि याबद्दलची घोषणा जाहीर होणार आहे, याचं नाव जाहीर केलं जाणार आहे. आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. सरकारच्या नंतर विरोधी पक्ष नेते नेमके कोण होणार याबद्दलच्या चर्चा सध्या रंगतात. आणि त्यासाठी ही तीन नावं सध्या चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तिन्ही नेते, ज्याच्यामध्ये अजित पवार, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांची नावं चर्चेत आहेत. 3 आणि 4 तारखेला विशेष अधिवेशन असणार आहे, ज्याच्यामध्ये विधानसभा अध्यक्षांची देखील निवड केली जाणार आहे. आणि आत्ताची जी एक महत्त्वाची माहिती कळते त्यानुसार विरोधी पक्षनेता नेमका कोण असणार यापुढे राज्याचा, यासाठी ही तीन नावं चर्चेत आहेत. आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नेमकं काय चाललंय, तर अजित पवार, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे या तीन नावांच्या दरम्यान नेमकं कोणतं नाव आता पुढे येत आहे यासाठी देखील चर्चा होणार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसेवा शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबद्दलची घोषणा केली जाईल, याबद्दलचं नाव जाहीर केलं जाईल. विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. विनोद, काय घडतंय राष्ट्रवादीत? नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता विरोधी पक्षामध्ये बसण्याचा कौल मिळाला आहे. त्यामुळे आधीच शरद पवार यांनी सर्व आमदारांना सांगितलं की आपल्याला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे, त्यासाठी आपण तयार राहावं. आता मात्र विरोधी पक्ष नेत्याचं पद जे आहे ते कोणाकडे असेल यावर मात्र मोठ्या प्रमाणात रस्सीखेच राष्ट्रवादीमध्ये सुरू आहेत. आणि त्यामध्ये 3 लोकांचे प्रमुख नाव आहे. जयंत पाटील, त्याचबरोबर अजित पवार आणि तिसरे आणि महत्वाचे नाव म्हणजे धनंजय मुंडे यांची नाव प्रामुख्याने आहे. परंतु धनंजय मुंडे यांच्याकडे विरोधी पक्षनेत्याचा पद आधीपासून होता आणि त्यांना त्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केला जाऊ शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही. परंतु अंतिम निर्णय मात्र शरद पवार यांच्या बैठक झाल्यानंतरच होईल. आणि सर्व आमदारांचे मत जाणून घेतल्यानंतर शरद पवार त्या विरोधी पक्षनेत्यांची घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु सध्या मात्र विरोधी पक्षनेता कोण होणार यासाठी मात्र सर्व प्रमुख नेते आता प्रयत्न करत आहेत. हे नाव जाहीर होऊ शकेल? कारण आता अधिवेशनाची तयारी तर सुरू झाली. 3 आणि 4 तारखेला अधिवेशन देखील आहे, त्यामुळे याबद्दलची घोषणा पण लवकरच नक्की येत्या 2 दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या विरोधी पक्षनेत्यांची घोषणा करू शकते अशी माहिती मिळत आहे. आणि कदाचित विरोधी पक्षनेत्यांवर आज शरद पवार यावर आपलं विचार मत व्यक्त करू शकतात. आणि एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोण व्यक्ती, कोण आमदार विरोधी पक्षनेत्यापदी विराजमान होईल हे पाहण्याचे ठरणार आहे. परंतु सध्या आपल्याला विरोधी पक्षनेता पद मिळालं पाहिजे यासाठी रस्सीखेच मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि त्या दृष्टीने अनेक नेते प्रयत्न करत आहेत. परंतु अंतिम निर्णय मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा असणार आहे. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं 2 दिवसात हे नाव जाहीर होऊ शकेल. धन्यवाद या संदर्भातली माहिती दिल्याबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेसमधली महत्त्वाची घडामोड. आता बातमी बघणार आहोत. अधिवेशन पुढे ढकलल्यामुळे उद्यापर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठी आता अर्ज भरता येणार आहे. आणि त्यातच भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवसेना शिंदे गटाकडून दीपक केसरकर यांची विधानसभा अध्यक्षपदासाठीचं नाव चर्चेत असल्याचं कळत आहे. शिवसेना शिंदे गट असल्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केसरकर यांच्या नावाची चर्चा असल्याची घडामोड सध्या घडते. तेव्हा आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. एकीकडे विरोधी पक्षनेते पदासंदर्भातली बातमी आपण बघितली, कारण परवा म्हणजे 3 आणि 4 तारखेला हे अधिवेशन होत आहे. आणि त्या दरम्यान एकीकडे विरोधी पक्षनेता नेमका कोण असणार, विधानसभा अध्यक्ष नेमके कोण असणार यासारख्या घडामोडींना वेग आलेला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील आणि दीपक केसरकर यांची नावं आता चर्चेत आहेत. राज्याचे 20वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शपथ घेतली. खरं तर भाजपकडे अधिक संख्याबळ असताना देखील भाजपनं शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला. त्यामुळे आता पुढचे 2.5 वर्ष ही शिंदेंसाठी आणखीन आव्हानात्मक असणार आहेत असं म्हटलं जातं. एक रिपोर्ट बघूयात. मी
एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर अवघ्या काही तासातच राज्यामध्ये शिंदे सरकार सत्तेत आलं। भाजपनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देत शिवसेनेला आणखीन एक धक्का दिला। पुढची 2.5 वर्ष आता एकनाथ शिंदे यांच्या हाती राज्याची सूत्र असतील। शिवसेनेची कोंडी करण्यासाठी तर भाजपनं ही राजकीय खेळी केली नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। खरं तर भाजपला मुख्यमंत्री पदाची संधी असतानाही एकनाथ शिंदे यांना भाजपनं पाठिंबा दिला, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे आगामी काळात शिंदे यांना त्याचा नक्कीच राजकीय फायदा होईल। विधानसभेत 2/3 आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून सतत केला जातोय। शिंदे यांच्या हाती सत्ता असल्यामुळे शिवसेनेतील जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून आगामी काळात केला जाणार आहे। मात्र उद्धव ठाकरे यांना सत्तेतून खाली खेचून मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांना सामान्य शिवसैनिकांचा किती पाठिंबा मिळेल हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांना मराठा आरक्षणापासून ओबीसी आरक्षणापर्यंत अनेक तिढे सोडवायचे आहेत। मेट्रो आणि कोस्टल रोड सह विविध विकास कामांना गती द्यायचे। त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची अनेक पातळींवर कसोटी लागणार आहे, यातही शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आता पुढची बातमी आपण बघणार आहोत आणि ती आहे राज्यामध्ये सत्तापालट काल झाला, पण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील आपल्या भूमिकेत बदल केलाय। ईडी चौकशीला न जाण्याची भूमिका घेणारा संजय राऊत यांनी अचानक तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची भूमिका घेत ईडी समोर हजर राहण्याचा निर्णय घेतला। या संदर्भातला एक रिपोर्ट आपण बघणार आहोत। शिवसेनेचा वाघ आहे। शिवसेनेची मुलूक मैदान तोफ अशी संजय राऊतांची ओळख। आपल्या आक्रमक आणि शिवराळ भाषेनं त्यांनी अनेकदा पक्षाला अडचणीत सुद्धा आणले। पत्राचाळ घोटाळ्यात प्रवीण राऊतांना अटक झाल्यानंतर राऊतांची भाषा आणखीनच आक्रमक झाली होती। पत्राचाळीच्या पुनर्विकासात प्रवीण राऊतांनी भ्रष्टाचार करत म्हाडाची जागा खासगी बिल्डरांना विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। राऊतांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीनं 258% शेअर्स HDIL ला विकले। HDIL कडून 100 कोटी रुपयांची रक्कम प्रवीण राऊतांच्या खात्यात आली। आलेले पैसे प्रवीण राऊतांनी आपले सहकारी आणि नातेवाईकांच्या खात्यात वळवले। प्रवीण राऊतांच्या पत्नीनं संजय राऊतांच्या पत्नीला 83 लाख दिल्याचा संशय ईडीला आहे आणि हेच पैसे संजय राऊतांच्या पत्नीनं अलिबागचा भूखंड आणि दादरच्या फ्लॅटसाठी वापरल्याचा आरोप आहे। खरं तर संजय राऊतांना 28 जूनला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं, मात्र त्यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता। राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राऊतांना ईडीनं 14 दिवसांची मुदतही वाढवून दिली होती। मात्र राऊतांनी पुन्हा एकदा 7 जुलैपर्यंत वेळ वाढवून मागितली होती। मात्र ईडीनं त्यांना मुदतवाढ देण्यास नकार दिल्यानंतर राऊतांनी मला जागेवर येऊन अटक करा अशी आडमुठी भूमिका घेतली होती। अशा प्रकारच्या कोणत्याही बनावट कारवाईनं माझी मान कापली तरी मी गुवाहाटीला जाणार नाही, मी गुडघे टेकणार नाही, मी तुरुंगात जाणं पसंत करीन। खोटा या अशा प्रकरणामध्ये काय करायचं ते करू। अजून जर त्याला कुठले माझ्यावरती खोटे खटले दाखल करायचे असतील तरी माझी तयारी आहे। शिवसेनेचा वाघ आहे। मात्र राज्यात सत्ता बदल होताच संजय राऊतांच्या भूमिकेत अचानक बदल झालाय। इतकंच काय तर त्यांची आक्रमक भाषा सुद्धा मवाळ झालेली आहे। आतापर्यंत ईडीवर टीकेची झोड उठवणाऱ्या राऊतांनी अपेक्षेपेक्षा अर्धा तास आधीच ईडी कार्यालयात हजेरी लावली। कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी आपण न्यूट्रल एजन्सी समोर चौकशीला जात असल्याचं वक्तव्य करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला। पॉलिटिकल पार्टी शिवसेना का नेता होने के नाते मेरा कर्तव्य होता है मैं जाकर सामने उनके साथ कोऑपरेट करूं। मैं बहुत निर्भय और बेडर आदमी हूं।
और मैं इसलिए लीडर हूँ कमांडर कि मैंने कभी मेरी जिंदगी में गलत काम नहीं किया है। क्या ये राज है उसका बाद में पता चलेगा, मैं अभी बात नहीं करूंगा। मैं लगता है कि मैं एक न्यूट्रल एजेंसी के सामने जा रहा हूं और मेरा पूरा विश्वास। आक्रमक, अक्राळस्थळपणे ईडी आणि अन्य तपास यंत्रणांवर कायम टीकास्त्र सोडणाऱ्या संजय राऊतांची भूमिका नेमकी सरकार बदलल्यानंतरच कशी बदलली याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे। तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। त्यामुळे काही वेळापूर्वी संजय राऊत हे ईडी कार्यालयामध्ये पोहोचलेत आणि त्यांच्या चौकशीला सुरुवात झाली। या विषयाची आपण आणखीन माहिती घेणार आहोतच, पण नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयी देखील आपण एक नजर टाकणार आहोत। काही वेळापूर्वी एकीकडे संजय राऊत यांच्या चौकशीला सुरुवात झाली, पण 2006 मध्ये गुरु आशीष कन्स्ट्रक्शनच्या संदर्भातला हा करार होता आणि 2008 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली होती। 10 वर्षांनंतरही हा पुनर्विकास रखडलेलाच होता आणि त्यानंतर हे प्रकरण आणखीन चर्चेत आलं। 678 रहिवाशांना त्यामुळे वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करण्यात आला। म्हाडाला 1034 कोटींना फसवण्यात आलं आणि विक्रीचं क्षेत्र हे त्रयस्थांना विकल्याचा आरोप देखील यामध्ये करण्यात आला आणि त्यामुळे या संदर्भात पत्राचाळ प्रकरणी आता संजय राऊतांची चौकशीला सुरुवात झालेली आहे। 258% शेअर एचडीआयला त्यांनी विकलेले होते आणि राऊत यांच्या गुरु आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीचं त्यामुळे नाव चर्चेत आलं होतं। एचडीआयकडून 100 कोटींची रक्कम प्रवीण राऊत यांच्या खात्यात आली होती आणि हे पैसे त्यांनी राऊत आणि त्यांचे इतर सहकारी नातेवाईकांच्या खात्यात वळवले असं म्हटलं जात आहे। प्रवीण राऊत यांच्या पत्नीनं संजय राऊत यांच्या पत्नीला 83 लाख दिल्याचा संशय यामध्ये ईडीनं व्यक्त केलाय आणि त्यामुळे हेच पैसे राऊत यांच्या पत्नीनं अलिबागचा भूखंड आणि दादरच्या फ्लॅटसाठी पैसे वापरल्याचा आरोप आहे। या दोन्ही नावांची चर्चा जेव्हा झाली होती, जेव्हा ही जप्तीची कारवाई झाली होती आणि हे प्रकरण प्रचंड चर्चेत आलेलं होतं, यानंतर ईडीनं समन बजावलेलं होतं, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं होतं संजय राऊत यांना आणि त्यानंतर ईडीचा फेरा त्यांच्या मागे लागलाय। सत्तापालट होताच आता राऊतांची मवाळ भूमिका आहे का असं देखील म्हटलं जात आहे। 7 जुलैपर्यंत संजय राऊतांनी एकदा वेळ वाढवून मागितलेली होती, पण ईडीनं मुदतवाढ द्यायला नकार दिलाय आणि त्यानंतर आता संजय राऊत हे चौकशीसाठी हजर झालेले आहेत। अधिक माहिती घेणार आहोत, आपल्या सोबत अजित मांढरे आहेत। अजित, आता काय काय घडामोडी घडतायत ईडी कार्यालय परिसरामध्ये? हे बघा, ईडी कार्यालयाच्या परिसरामध्ये माझ्या जर उजव्या बाजूला पाहिलं तर इथे सुनील राऊत जे आहेत ते आलेले आहेत आणि संजय राऊत यांचे समर्थक आहेत ते देखील मोठ्या संख्येने जमलेले आहेत। पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे। संजय राऊत साधारणपणे 12:15 सुमारास चौकशीला हजर राहिले होते। जवळपास 1 तास झालेला आहे चौकशीला होऊन संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की पत्राचाळ प्रकरणी जवळपास 1000 कोटींचा घोटाळा झालेला आहे अशी माहिती ईडीला मिळाली होती। प्रवीण राऊत याला अटक झाली होती आणि त्या प्रवीण राऊतच्या अटकेनंतर जवळपास 11 कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता। 11 कोटीची संपत्ती जी आहे ती जप्त करण्यात आली होती, ईडीने जप्त केली होती। यामध्ये सगळ्यात सुरुवातीला जेव्हा प्रवीण राऊत याची चौकशी केली तेव्हा 55 लाख रुपयांचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते संजय राऊत यांच्या परिवाराशी झालं होतं असं हे सगळं समोर आलं होतं। त्या पार्श्वभूमीवरती पुढे चौकशी केली, प्रवीण राऊत याला अटक केली आणि त्यानंतर संजय राऊत यांना समन्स केला। त्या समन्स करण्याच्या आधी संजय राऊत यांची 11 कोटीची संपत्ती जी आहे ती देखील ईडीने जप्त केलेली आहे। त्यामध्ये दादरचा फ्लॅट असेल, कांजूरमार्गचा फ्लॅट असेल, अलिबागची जमीन असेल, असं विविध जमिनी आहेत की अशा विविध संपत्ती आहेत ती संजय राऊत यांची ईडीने जप्त केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती संजय राऊत यांची वर चौकशी सुरू आहे। नेमक्या या चौकशीतून काय समोर येतं, संजय राऊत यांची चौकशी किती वेळ चालते हे देखील पाहावं लागेल। पण या चौकशीला जाण्याआधी वारंवार संजय राऊत यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की मी चौकशीला जाणार आहे आणि माझ्या गळ्यावरून सुरी जरी गेलं तरी मी मागे हटणार नाही, झुकेगा नाही साला हे वाक्य हे वाक्य सतत त्यांनी वापरलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती संजय राऊत जे आहेत त्या चौकशीला सामोरे गेलेले आहेत। त्यांची चौकशी होऊन त्यांना सोडलं जातंय की त्यांना पुढे पुन्हा चौकशीला बोलवलं जातंय किंवा त्यांच्यावरती काही कारवाई होते का हे संजय राऊत जर ईडी कार्यालयातून बाहेर येतील किंवा नाही येतील ते ईडीचे अधिकारी स्पष्ट करतील, तेव्हाच हे संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होईल। रेणुका, खरं अजित, आणि काही वेळापूर्वी जेव्हा त्यांनी संवाद साधला होता ईडीच्या चौकशी संदर्भात, जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता आणि तेव्हा त्यांनी म्हटलं होतं पत्राचाळ कुठे हेच मला माहीत नाही आणि तेव्हापासून म्हणजे अशा सगळ्याच प्रश्नांच्या सरबत्तीला आता संजय राऊत यांना ईडी कार्यालयामध्ये उत्तर द्यावी लागणार आहेत। बरोबर आहे, ईडी कार्यालयामध्ये संजय राऊत यांच्यावरती प्रश्नांची सरबत्ती होईल कारण का मला साहजिकच माहिती आहे की 1000 कोटींचा घोटाळा आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये 11 कोटीची संपत्ती संजय राऊत यांनी जप्त केलेली आहे। तरी संपत्ती कशी त्यांनी कमवली, त्याचा सोर्स काय होता,
त्याच्याकरता पैसे कुठून भरले होते, कशा पद्धतीनं या सर्व संपत्ती ज्या आहेत त्या संजय राऊत यांनी जमवलेल्या आहेत. त्याचबरोबरीनं प्रवीण राऊत यांची त्यांचा संबंध काय होता, पत्राचाळ या प्रकरणी त्यांचा संबंध काय होता, पत्राचाळमध्ये त्यांचा सहभाग कसा होता, प्रवीण राऊत आणि तुमचं फॅमिली जे मेंबर आहेत त्यांचे नेमके काय संबंध आहेत, कशा पद्धतीचे संबंध आहेत, पैशांचे व्यवहार तुमच्यामध्ये कसे झाले होते, काय झाले होते, त्याची मागची कारणं काय आहेत. पत्राचाळाच्या माध्यमातूनच तुम्हाला जे वरच्या मलाई मिळाली ती मलाई तुम्हाला देण्यात आलेली आहे. म्हणजेच एकंदर त्या सगळ्या जो भ्रष्टाचार झाला होता त्या भ्रष्टाचाराचे पैसे जे आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. हे सर्व जे असे प्रश्न आहेत, हे अनेक प्रश्न जे आहेत ते संजय राऊत यांना विचारले जाणार आहेत. अगदी खरं. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय अजित मांढरे आमचे प्रतिनिधी ज्याप्रमाणे सांगतात, संजय राऊत यांच्या आता चौकशीला सुरुवात झाली आणि सुनील राऊत सध्या या परिसरात असल्याचं देखील आता आमचे प्रतिनिधी सांगत होते. त्यामुळे संजय राऊत यांची एकीकडे ही चौकशी. बघूयात पुढची बातमी. देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंचे उजवे हात आहेत आणि आता दोघांनी मिळून राज्य पुढे न्यावं अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी सकाळी दिली. नव्या सरकारला कोणतेही अडथळे निर्माण करणार नाही, शिंदे आणि फडणवीस यांना शुभेच्छा असंही राऊत यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यावर पहिल्या दिवसापासून यांना आम्ही काम करू देणार नाही, यांना अनुभव नाही, यांना कळत नाही, म्हणून ज्या पद्धतीनं पहिल्या दिवसापासून अडथळे निर्माण करण्यात आले असे कोणतेही अडथळे आम्ही निर्माण करणार नाही. आमच्या दृष्टीनं महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राचं कल्याण, जनतेची कामं व्हावी त्याला प्राधान्य आहे. आणि नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही शुभेच्छा देतो की त्यांनी महाराष्ट्राला पुढे न्यावं. खरं नारायण राणे त्यांच्या पक्षात गेले होते, तेही शिवसैनिकच होते. त्यांना केलं असतं त्यावेळेला तर आम्ही बोललो असतो की सामान्य शिवसैनिकाला किंवा शिवसैनिकाला केलं. राजकारण हे सोयीनुसार आणि संधी पाहून केलं जातं. त्यांच्या पक्षामध्ये अनेक शिवसैनिक गेलेत भारतीय जनता पक्षामध्ये, पण त्या कोणत्या शिवसैनिकाला त्यांनी केलं नाही. शिवसेना फोडण्यासाठी पूर्ण जे काय प्लान होतं ते पूर्ण झाल्यावर त्यांनी शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं. पण मी असं मानतो की आता तो विषय संपलेला आहे. मी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं मी आता म्हणणार नाही. जिथे ठाकरे तिकडे शिवसेना, जिथे शिवराय तिकडे मावळे, हे जसं होतं तसं ठाकरे तिकडे शिवसेना. तुमचे उद्धव ठाकरे यांच्याशी काही मतभेद असू शकतात म्हणून तुम्ही बाहेर गेलेला आहात. आता तुम्ही सुखानं नांदा तुमच्या नव्या घरामध्ये, नव्या संसारामध्ये. आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत. बुलढाण्यातून आलेली एक बातमी आहे, कारण मागासवर्गीय कुटुंबावर इथे जीवघेणा हल्ला करण्यात आला अशी माहिती कळते आणि या हल्ल्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला अशी माहिती सध्या बुलढाण्यातून समोर येते. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आणि ज्याच्यामध्ये ग्रामसेवकांना हा हल्ला केल्याचा आरोप सध्या केला जातोय. सरकारी जमिनीवर शेती करण्याला विरोध करण्याचं हे प्रकरण आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखलीमधली आनवी शिवारामध्ये एका कुटुंबावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. पोटाची खळगी भरण्यासाठी सरकारी जमिनीवर शेती पिकवण्याचा घेवंदे कुटुंब प्रयत्न करत होतं, पण त्या ठिकाणी ग्रामसेवक प्रमोद अंबोरे आणि ग्रामपंचायत शिपायासह काही जण आले आणि त्यांनी या शासकीय जमिनीवर शेती करत असलेल्या कुटुंबियांशी वाद घातला होता आणि या वादाचं रूपांतर त्यानंतर हाणामारीत झालंय. एक जण यात जखमी झाला आणि या प्रकरणी कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याचं कळतंय आणि या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारहाण करणाऱ्यांवर अशी माहिती सध्या कळते. त्यामुळे बुलढाण्यामध्ये एका मागासवर्गीय कुटुंबावर अशा पद्धतीनं जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचं हे प्रकरण सध्या आपण बघतोय. हाणामारीत एक जण गंभीर जखमी झालेला आहे. बुलढाण्यातल्या चिखली तालुक्यामधली ही घटना आहे आणि जिथे ग्रामसेवकानंच हल्ला केला असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. राहुल खंदारे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. राहुल, नेमकं काय घडलं होतं? चिखली तालुक्यातील आणवी नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये घेवंदे नावाचं कुटुंब 1 लाखच्या जमिनीवर त्या ठिकाणी शेती करण्याचा प्रयत्न करत होते. ती जमीन जी आहे ते संपूर्णपणे साफ करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. त्या जमिनीच्या माध्यमातून तिचं परिवर्तन शेतीमध्ये करून त्यावर आपला परपंच चालवत होते. परंतु ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाने त्या ठिकाणी त्यांना विरोध केलाय की शासकीय जमिनीवर तुम्ही या ठिकाणी पेरणी करू शकत नाही. त्या माध्यमातून त्या ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतचा शिपाई या दोघांनी घेवंदे कुटुंबियाशी त्या ठिकाणी वाद घातला आणि वादाचे रूपांतर जे आहे ते त्या ठिकाणी मारहाणीत झाले आहे. मारहाण एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाली की घेवंदे कुटुंबियामधला एक व्यक्ती जो आहे तो गंभीररित्या त्या ठिकाणी जखमी झालेला आहे. उपचारार्थ त्याला रुग्णालयात त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर घेवंदे कुटुंबियांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. चिखली पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दिली. त्या तक्रारीच्या आधारावर मारहाण झालेले फुटेज बघत पोलिसांनी देखील त्या ठिकाणी हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं बघत त्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहे आणि संपूर्ण तपास जो आहे आता या ठिकाणी चिखली पोलीस करतायत.
धन्यवाद राहुल, या माहितीबद्दल. चिखली पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे या संदर्भातली माहिती देत होते. हाणामारीत एक जण गंभीर जखमी झालाय. आता बातम्या पावसाच्या आपण बघणार आहोत, कारण सुरुवातीची बातमी आहे जळगावमधली. इथे धरणगाव शहरासह परिसरात सकाळीच ढगफुटी सदृश पाऊस पडल्याचं कळतंय. अनेक ठिकाणी गटारं तुडुंब भरून वाहतात आणि त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे. बळीराजाला शेतात हे पाणी उपयुक्त ठरलं आणि त्याच्यानंतर पिकांसाठी उपयुक्त ठरलेलं हे पाणी बघितल्यामुळे शेतकऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केल्याचं कळतंय आणि रस्त्यावर काही गल्ल्यांमध्ये देखील पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जळगावमधली ही दृश्य सध्या आपण बघतोय. काही वेळेस सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतातली पिकं देखील तरारली आहेत. शेतकऱ्यांना पावसाचा निश्चितच फायदा होऊ शकेल. बातमी आहे वाशिममधली आणि इथे नेतनचा गोवर्धन परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस आला आणि त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. पावसामुळे शेतीचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वाशिममधली ही दृश्य आता आपण बघतोय. तर गुहागरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात पाणी पाहायला मिळते. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी आता शेतीच्या कामाला वेग आलेला आहे, कारण अनेक ठिकाणी चढणीचे मासे खेकडे पकडण्यासाठीची देखील लगबग सुरू झाली आहे. जूनच्या उत्तरार्धात सुरू झालेला हा पाऊस गेल्या 4 दिवसात चांगला जोर पावसानं धरलाय. शेतकरी त्यामुळे सुखावले आणि कोकणात भातशेतीच्या कामालाही चांगलाच वेग आला. कोकणातून येऊयात वसई विरारमध्ये. आज सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी इथे लावली आणि इथे सखल भागात पाणी साचलेलं नाही, पण पावसाचा जोर सतत जर कायम राहिला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. जून महिन्यामध्ये पावसानं दडी मारली होती आणि शेतीची कामं खोळंबलेली होती. आता पाऊस असाच सुरू राहिला तर शेतीची कामं देखील वेगानं सुरू होऊ शकतील. सावंतवाडी तालुक्यातील महाराष्ट्री चेरापुंजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोलीतल्या मुख्य धबधब्यावर पर्यटकांची गर्दी व्हायला सध्या सुरुवात झाली आहे. फक्त महाराष्ट्र नाही तर गोवा, कर्नाटकातले पर्यटक देखील मोठ्या संख्येनं या धबधब्यावर येतात. आंबोली धबधब्यासह इथलं कावळेशेत आणि महादेवगड पॉइंट इथे देखील पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधल्या रघुवीर घाट आणि रसाळगड किल्ला हे पर्यटकांचं देखील कायम आकर्षणाचं केंद्र असतं आणि इथे दोन्ही पर्यटन क्षेत्रांवर 2 महिन्यांसाठी पर्यटकांना जाता येणार नाही, कारण इथे बंदी घालण्यात आली आहे. अतिउत्साही पर्यटकांमुळे इथे अनेकदा अपघात झालेले आहेत. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात इथे दरडी कोसळलेल्या होत्या आणि यंदाही रघुवीर घाट खचून दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे प्रशासनाकडून हे आदेश जारी करण्यात आले. त्यामुळे राज्यात सर्वदूर आता पाऊस पोचलेला आहे आणि इथे आत्ताचे आपण दृश्य बघतो. रसाळगड किल्ल्यावर सध्या पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. आणि आता पुढची बातमी आपण बघणार आहोत आणि ती आहे वारी संदर्भातली, कारण 2 वर्षांनंतर यंदा वारी सुरू झाली आहे आणि कोरोना काळामध्ये सुरू झालेली डॉक्टर तेजस लोखंडे यांची डिजिटल वारी यावर्षीही सुरू राहणार आहे. रोज एक अभंग आणि त्याला अनुसरून कॅलिग्राफी आणि चित्र असा त्यांच्या डिजिटल वारीचा प्रवास आहे. त्यांचा आजचा अभंग आणि सुलेखन हे वारीच्या प्रस्थानावर आहे. बघूयात.
जय हरी विठ्ठल म्हणूयात आणि या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच संपतोय, पण जाताना महत्त्वाची आठवण, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ आणि अपडेट्स तुम्हाला पाहता येतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.